एक असा सरपंच जो साडी घालून हातात पाण्याची कळशी घेऊन गावामध्ये पाणी पुरवठा होत नाही म्हणून नगरपालिकेसमोर बेधडक आंदोलन करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे हे एक असे सरपंच आहेत की जनतेच्या हक्कासाठी व त्यांच्या मागण्यांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. साधा गावातला रस्ता सुद्धा खराब झाला तरी त्याच चिखलात बसून हे सरपंच आंदोलन करतात. आणि एवढंच नव्हे तर सरकारी कार्यालयासमोर 3 लाख रुपयाची माळ बनवतात आणि हवेत उडवतात. अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतात, हवे तर मी तुम्हाला पैसे देतो, पण माझ्या शेतकऱ्यांचं, माझ्या गावातल्या लोकांचं काम करा. सरकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि जर पोहोचल्या तर हे अधिकारी तोंड लपवतात. म्हणून हे सरपंच आपल्या तोंडाला चिक्कल लावतात आणि भिकाऱ्याचा गणवेश घालून गावभर हिंडतात. मित्र, कारण त्यामागं मंगेश साबळेंचं एकच उद्दिष्ट राहतं की माझ्या गावासाठी, माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचंय. खरंच आज आपल्या महाराष्ट्राला अशा सरपंचाची गरज आहे. काय वाटतं मित्र तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.